स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण माझ्या एका वहिनीची रिक्वेस्ट होती की मला नारळाची बर्फीची रेसिपी पाहिजे आहे, म्हणून तिच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले आहे। तिचं नाव आहे रुपाली। 2 नारळ होते घरामध्ये। मला खरं खवायची सवय आहे, पण ते काय झालं, बाहेरचं कवच वाळल्यामुळं ते सुट्टे झाले नाही। जो आतला गोटा होता त्या तसेच निघाले, म्हणून मग ते वरचं साल मी असं खरडून काढलं, हे बघा, आणि किसून घेतलं। त्यासाठी आपण 1 वाटी दाबून खोबरं घेतलं, 1 वाटी साखर घेतली, वेलची पूड घेतली आहे, आणि जो आपण नारळ फोडला होता त्यातलं जे पाणी आहे ते ठेवलं आहे, ते आपण त्यामध्ये वापरणार आहोत। पॅन चांगला तापला आहे, त्यामध्ये आपण साखर घातली आहे आणि जे आपण नारळ फोडलेलं पाणी होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत। खूप वेगळी रेसिपी आहे। वडी तर एवढी सुंदर होते, मऊसूत, आणि खाताना अजिबात साखर लागत नाही, कारण आपण साखरेचा एकतारी पाक करणार आहोत, म्हणजे पूर्ण साखर विरघळून घेणार आहोत। पाणी आपण थोडंच टाकायचं आहे। जर तुमच्याकडे नारळाचं पाणी अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडंसं फक्त साखर भिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे। आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल, आणि कमेंट्स करत चला। जे रेसिपी पाहतात ना ते ज्यांनी सबस्क्राईब केलं ना ते सगळे पण रेसिपी पाहत नाहीत आणि शेअर पण करत नाहीत, आणि कमेंट्स तर आता जे अगोदर कमेंट्स करत होते त्यांच्या पण कमेंट्स बंद झाल्यात। हे बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण साखर विरघळून घेतली आहे। त्यानंतर आपण हे बघा, पूर्ण साखर विरघळली आहे। म्हणजे तयार झालं आहे आपलं पाक। त्यानंतर आपण थोडासा, म्हणजे फक्त 2-3 थेंब लिंबू पिळणार आहोत, जेणेकरून बर्फी पांढरी होईल। जो साखरेमध्ये जो काळपटपणा असतो तो त्या लिंबामुळे कमी होईल। अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, लिंबू व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल आणि त्याचा जो साखरेचा काळपटपणा आहे तो जाईल। त्यानंतर आपण जे खोबरं मी किसून घेतलं आहे ते टाकून व्यवस्थित हलवायचं आहे। साखर पूर्ण त्यात व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। खूप सुंदर होते अशा प्रकारे। आपण जर डायरेक्ट खोबरं आधी परतून घेतलं नंतर साखर टाकली की काय होतं, साखर पूर्ण विरघळत नाही, म्हणून साखरेचा पाक करून अशी भन्नाट अशी मऊसूत आणि चवीला एकदम अप्रतिम, अगदी तुम्ही ओठाणी खाल अशी बर्फी तयार होते। हे बघा, असा घट्टसर गोळा होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही मीडियम गॅसवर 15 मिनिट लागतात पूर्ण वडी व्हायला, आणि जर मोठा गॅस ठेवला तर 8 ते 10 मिनिट लागतात। पण मोठा गॅस जर ठेवला तर तुम्हाला कंटिन्यू ढवळावं लागणार आहे, नाहीतर वडीचा रंग बदलतो। अशा प्रकारे आपण घट्टसर गोळा होईपर्यंत हलवून घेणार आहोत, म्हणजे वडी एकदम परफेक्ट तयार होईल, त्याला ओलसरपणा अजिबात राहणार नाही। जोपर्यंत गोळा घट्टसर तयार होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचं आहे। खूप छान होते रेसिपी, वडी तर अगदी खूप सुंदर होते। अशा प्रकारे करून बघा आणि रिप्लाय देत जावा। तुमच्या रिप्लायने काय होतं माहिती का, प्रोत्साहन मिळतं, आणि तुमचे काही सजेशन असेल ना ते पण तुम्ही रिप्लायमध्ये दिले ना तरी काही हरकत नाही। त्यानंतर आपण शेवटी वेलचीची पूड टाकत आहोत, आणि वेलचीची पूड व्यवस्थित सर्व त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। बघा, पूर्ण घट्टसर गोळा तयार झाला आहे, म्हणजे कसलंच चिकटलं नाही आहे कढईला। असा घट्टसर गोळा होईपर्यंत मध्यम गॅस ठेवायचा आहे आपण नंतर। आणि हे बघा, आपण ताटाला तूप लावून अशा प्रकारे पसरून घेतलं आहे,
आणि शेअर करा. तुमचे जे फ्रेंड्स आहे, फॅमिली मेंबर्स आहे, त्यांना माझ्या रेसिपी शेअर करत चाला, म्हणजे सबस्क्रायबर वाढतील ही आशा ठेवते. सबस्क्रायबर वाढले की उत्साह वाढतो. हे बघा किती किती मऊसूत झाली बघा. खूप सुंदर अशी खोबऱ्याची बर्फी. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.